साऊथ किचन मराठीमध्ये आज आपण गुळाचा अजिबात न फाटता चहा कसा बनवायचा ते पाहणार आहे. चहा म्हटलं की सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. चहा साखरेचा असो किंवा गुळाचा सगळ्यांनाच प्यायला आवडतो. गुळाचा चहा जर प्यायला मिळत असेल तर चहा पिण्याची मजा काही औरच असते. पण हा गुळाचा चहा बनवायचं म्हटलं की तो फाटतो म्हणून आपण तो बनवायचाच टाळतो. म्हणूनच आज तुम्हाला मी गुळाचा न फाटता चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर चहा बनवायला घेऊया. इथं मी पातेल्यात चहासाठी एक छोटा ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय. चहा तयार करायला ठेवतानाच दुसऱ्या गॅसच्या शेगडीवरती आपल्याला दूध सुद्धा गरम करायला ठेवायचे. चहा साखरेचा असो किंवा गुळाचा त्याच्यामध्ये जर गरम करून दूध टाकलं तर चहाची चव एक वेगळीच लागते. त्याच्यामुळं नेहमी चहा करताना त्याच्यात गरम दूध टाकायचं. दूध गरम करायला ठेवलंय, पाणी सुद्धा गरम झालंय. आता याच्यात चहा पावडर टाकायची. इथं मी 1.5 चमचा चहा पावडर एवढ्या चहासाठी टाकली आहे. तुम्ही चहाचं प्रमाण किती करणार आहे किंवा तुम्हाला किती कडक चहा प्यायला आवडतो यानुसार तुम्ही इथं चहा पावडरचं प्रमाण घ्यायचं आहे. चहा पावडर टाकल्यानंतर आता चहाला उकळी आली आहे. लगेचच याच्यात किसून घेतलेलं आलं टाकायचं. इथं मी एक छोटा चमचा किसून घेतलेलं आलं याच्यात टाकते. किसून टाकण्याऐवजी आलं तुम्ही ठेचून पण टाकू शकता. आलं खिसून ठेचून टाकल्यामुळं चहाला चव मस्त येते. आल्याबरोबरच मी इथं एक मोठी विलायची ठेचून याच्यामध्ये टाकते. म्हणजे आल्याचा किसल्यामुळं आणि विलायचीचा ठेचून घेतल्यामुळं छान असा स्वाद चहामध्ये उतरतो. तुम्ही दोन्हीपैकी एक वापरून सुद्धा हा चहा बनवू शकता. चहा पावडर, आलं, विलायची टाकल्यानंतर 2 मिनिटं मीडियम किंवा कमी गॅसवरती चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे. म्हणजे तिन्ही गोष्टींचा अर्क चांगला चहामध्ये उतरेल. चहा उकळून घेतल्यानंतर आता इथं मी 3 चमचे कापून घेतलेला गूळ टाकला. आपल्या आवडीनुसार चहा किती आपल्याला गोड आवडतो यानुसार इथं आपल्याला गूळ टाकायचा आहे. चहा पावडर उकळेपर्यंतची साखरेच्या चहाची आणि गुळाच्या चहाची प्रोसेस सेम असते. आता इथून पुढे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते मी सांगते, म्हणजे गुळाचा चहा फाटत नाही. गूळ टाकल्यानंतर चमच्याने एकदा तो मी मिक्स करून घेतला म्हणजे तो पटकन विरघळेल. आणि गूळ टाकताना नेहमी तो किसून किंवा कट करून टाकायचा म्हणजे तो चहामध्ये पटकन विरघळला जातो. गुळाचा चहा तर आपण बनवतो, पण चहामध्ये गूळ व्यवस्थित विरघळला आहे की नाही हे आपण चेक करत नाही किंवा पूर्णपणे याच्यामध्ये गूळ विरघळवून घेत नाही. पण तसं न करता पूर्णपणे हा गूळ चहामध्ये चमच्याने ढवळून विरघळवून घ्यायचा आहे. गूळ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती चहा चांगला उकळवून घेतला. चहा चांगला उकळवून घेतल्यानंतर तो थोडासा आटलेला सुद्धा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. चहा होईपर्यंत दूधसुद्धा गरम झालेलं. आता ते गरम दूध आपल्याला या चहामध्ये टाकायचं आहे. चहा चांगला उकळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर याच्यात गरम केलेलं दूध टाकायचं. इथं ही एक टीप आवर्जून लक्षात ठेवायची की आपण जो गूळ टाकलेला आहे तो पूर्णपणे चहामध्ये विरघळला आहे की नाही हे चमच्याने ढवळून चेक करायचं. गॅस कमी करायचा आणि नंतरच चहामध्ये गरम केलेलं दूध टाकायचं. दूध टाकताना ते चांगलं गरम झालेलं असायला पाहिजे, ही सुद्धा एक टीप इथं लक्षात ठेवायची. तुम्ही जरी गूळ पूर्णपणे विरघळवून घेतला आणि त्याच्यात जर थंड किंवा हलकंसं गरम झालेलं दूध टाकलं तरीसुद्धा तुमचा इथं चहा फुटू शकतो. म्हणूनच गूळ चांगला विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं कडक गरम झालेलं दूध टाकायचं म्हणजे बनवलेला गुळाचा चहा अजिबात फाटत नाही. तुम्ही समोरच इथं बघितलं की मी दूध टाकलं तरी हा चहा अजिबात फाटलेला नाही आहे आणि मोठा गॅस करून या चहाला मी चांगली उकळी काढली आहे तरीसुद्धा चहा अजिबात फाटलेला नाही आहे. सेम पद्धतीने तुम्ही जरी चहा बनवला तरी तुम्ही सुद्धा बनवलेला गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही. तुम्ही गुळाचा चहा बनवत असताना गूळ व्यवस्थित विरघळला आहे की नाही, त्याच्यात आपण दूध कसं टाकतोय हे व्यवस्थित लक्ष देऊन चहा करत नाही म्हणून तुम्ही बनवलेला गुळाचा चहा फाटतो. पण आता इथून पुढे ह्या पद्धतीने याच्यात मी सांगितलेल्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही जर चहा केला तर तुम्ही बनवलेला चहासुद्धा अजिबात फाटणार नाही आहे. एकदम कडक, चवीला छान आणि न फाटता गुळाचा चहा बनवून तयार झाला आहे. तर तो मी लगेचच गाळून घेते. चहाला रंग मस्त आलाय. चहा बनवताना अजिबात फाटलेला नाहीये आणि गुळाचा चहा प्यायला साखरेच्या चहापेक्षा चवीला खूप मस्त लागतो. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की चहा बनवून बघा.
चहामध्ये वापरलेलं जे साहित्य आहे ते तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं आणि याच्यात मी ज्या छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या वापरून तुम्ही हा चहा नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा न फाटता गुळाचा चहा बनवता येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.